मी तुम्हाला आज एका वेगळ्या शाळेबद्दल सांगणार आहे। आम्हाला इथे खूप मज्जा येते। आम्हाला इथे अभ्यास करायला मिळतो, आम्हाला परत खेळ करायला मिळतात। लर्निंग होममध्ये मला खूप काही शिकायला मिळालं। माझी आई, काकी, काका सगळेजण आम्हाला विविध भाषा, तमिळ, संस्कृत, उर्दू अशा भाषा आम्हाला शिकवतात। आम्ही खूप फिरतो, खूप लांब लांब जातो आणि गडांवर पण जातो। रायगड, प्रतापगड, हरिश्चंद्रगड। या शाळेमध्ये मी क्विलिंग, क्राफ्टवर्क असे वेगवेगळे कला शिकलो आहे। नमस्कार। अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकेच शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे। शिक्षणातून माणसाच्या समस्या निराकरण क्षमतेचं विकसन तर होतंच, पण जिज्ञासेपोटी सतत शिकत राहण्याची आणि अनुभव संपन्न होण्याची माणसाची धडपड सातत्याने चालू असते। शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी सहज प्रक्रिया आहे। औपचारिक आणि अनौपचारिक या दोन पद्धतीने शिक्षण होत असतं। औपचारिक शिक्षण हे शिक्षण आणि प्रशिक्षण या पद्धतीतून होतं आणि ते शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अशा साचेबद्ध संस्थांमधून होतं। तर अनौपचारिक शिक्षण हे गोष्टी, चर्चा या माध्यमातून घरात आणि समाजामध्ये होतं। होमस्कूलिंग पद्धतीच्या गुणदोषांचा अभ्यास करून 9 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळा प्रयोग करण्याचं ठरवलं। आमच्या प्रयोगाचं नाव आहे लर्निंग होम। लर्निंग टू ग्रो अँड ग्रोईंग टू लर्न ही आमची टॅगलाईन। पालकांच्या सहभागातून मुलांचं स्वयंअध्ययन पद्धतीने शिक्षण व्हावं या सूत्रावर हा प्रयोग सुरू झाला आहे। तसंच शैक्षणिक प्रक्रियेमधल्या 3 प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत। एक अध्ययन, दुसरं अध्यापन आणि तिसरं मूल्यमापन। आज आपण पाहिलं तर मूल्यमापनाला अवास्तव महत्त्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं, पण खरं तर या सगळ्यातलं महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे अध्ययन। कारण अध्ययन अधिक प्रभावी व्हावं यासाठी अध्यापन केलं जातं। अध्ययन किती चांगल्या प्रकारे झालंय हे तपासण्यासाठी मूल्यमापन केलं जातं। म्हणून अध्ययनाला जास्त महत्त्व देऊन आम्ही एक प्रयोग सुरू केला। या पद्धतीमध्ये मुलांना शाळेत न पाठवता पालक शिक्षकाची भूमिका घेतात किंवा मग मुलासाठी शिक्षकांची नेमणूक करतात। लर्निंग होमची आमची उद्दिष्ट साधी आणि सोपी आहेत। प्रत्येक मूल स्वयंअध्ययन पद्धतीने शिकत राहावं, मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग असावा। आपल्याला असं आढळतं की पालकांचा इंटरफिअरन्स आहे, तो इंटरफिअरन्सच्या ऐवजी पालकांची इन्व्हॉल्वमेंट शिक्षणामध्ये, मुलाच्या शिक्षणामध्ये व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। अभ्यासक्रमाची आखणी करत असताना सुरुवातीला असं ठरवलं की वयाच्या 7-8 वर्षापर्यंत मुलाला भाषा आणि गणित याचाच आपण जास्त एक्सपोजर द्यायचं, की गणितातून त्याचं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होईल आणि भाषेच्या माध्यमातून त्याचा संवाद कौशल्याचा विकास होईल। मुलाचं शिक्षण मातृभाषेतून व्हावं यावर आम्ही ठाम होतो, त्यामुळे आमची आदानप्रदानाची भाषा ही, शिक्षणाची भाषा ही मराठीच होती। पण त्याबरोबरच संस्कृतला आम्ही विशेष प्राधान्य दिलं आणि संस्कृतचा अभ्यास करता करता मुलं इंग्रजी, त्यांना हिंदी, तमिळ, उर्दू या भाषांचाही हळूहळू अभ्यास करतायत। सुरुवातीला प्रकल्प पद्धतीने आम्ही प्रकल्पनिहाय अभ्यास घेत होतो। म्हणजे रंग, फळ, झाडे, पाणी, प्राणी, पक्षी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प, जे घटक मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत, अशा प्रकल्पांची निवड करून त्या प्रकल्पांची उद्दिष्ट ठरवली जायची। एका आठवड्याला एक प्रकल्प, असं 3 आठवड्याला 3 प्रकल्प झाल्यानंतर 4थ्या आठवड्यात त्याची उजळणी आणि सत्राच्या शेवटी जे 12 ते 15 प्रकल्प झाले 3-4 महिन्यामध्ये, त्या सत्रामध्ये त्याचं एक प्रदर्शन, अशा प्रकारे याची आखणी होती। मुख्यतः क, ख, ग हे सूत्र म्हणजे कहाणी, खेळ, गाणं, प्रत्येक प्रकल्पाच्या आधारित गोष्टी मुलांना सांगणं, त्याच्या आधारित खेळ घेणं, गाणी, कविता मुलांना ऐकवणं, तसेच प्रकल्पाधारित भेटी देणं वेगवेगळ्या ठिकाणी। तर अशा प्रकारे प्रकल्पाधारित शिक्षण आम्ही सुरुवातीला करत होतो। विज्ञानाचं शिक्षण हे प्रयोगाच्या माध्यमातून, भूगोलाचं शिक्षण हे प्रत्यक्ष भेटीतून, इतिहास गोष्टीच्या माध्यमातून, असं शिक्षण सहज कसं होईल याचा आमचा प्रयत्न सुरू होता। अभ्यासक्रमामध्ये आम्ही शालेय पाठ्यपुस्तकांचा अंतर्भाव कधीच केला नव्हता। मात्र
प्रकल्पानुसार शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जर काही एखादी कविता असेल किंवा धडा असेल तर त्याचं एक्सपोजर मुलाला मिळावं याचा आमचा प्रयत्न नेहमीच असायचा. तर मुलं जेव्हा 4थीला होती त्यावेळेला आम्ही एक असा प्रयोग केला की 1ली ते 4थीची पुस्तकं आम्ही मुलांसमोर ठेवली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ही सगळी पुस्तकं सोडवायची असेल तर किती वेळ लागेल. मुलांनी ती सगळी पुस्तकं चाळली आणि म्हणाले साधारणतः महिन्याभरामध्ये आम्ही ही पुस्तकं सोडवू शकू. आणि पुढच्या एका महिन्यामध्ये त्यांनी 1ली ते 4थीची सगळी पुस्तकं त्यांनी पाठ्यपुस्तकं स्वतःहून सोडवली. अर्थात जिथे आवश्यक होते तिथे पालकांची मदत घेतली. पण हे सगळं करत असताना त्यांना असा विश्वास निर्माण झाला की अरे ही पाठ्यपुस्तकं तर आपण सहज सोडवू शकतो. आणि मग पुढे 5वीला किंवा पुढच्या इयत्तांमध्ये त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये पाठ्यपुस्तकं सोडवण्याचा हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा तसंच सातत्यपूर्ण सुरू ठेवला. सुरुवातीला काही वर्ष प्रकल्पनिहाय अभ्यासक्रम केल्यानंतर गेल्या वर्षी आम्ही थोडासा त्यात बदल केला आणि दिनविशेष ही पद्धती घेतली. म्हणजे प्रत्येक दिवसाचं एक विशेष असतं. कोणाची जयंती असते, कोणाची पुण्यतिथी असते, जागतिक दिन असतो, राष्ट्रीय दिन असतो, जागतिक घडामोडी त्या दिवशी काय झालेल्या आहेत इतिहासामध्ये त्याचा अभ्यास करता येतो. तर त्याच्याशी संबंधित गोष्टींचा मुलांनी अभ्यास करावा आणि त्या संबंधित त्याला गृहपाठ दिला जावा. तर अशा प्रकारे गेले वर्षभर आम्ही दिनविशेष या पद्धतीने अभ्यास केला. आता येणाऱ्या वर्षी आम्ही भारतीय संस्कृती हे सूत्र ठेवून भारतीय संस्कृतीचे विविध आयाम त्याचा मुलांनी अभ्यास करावा. वसुदैव कुटुंबकम ही जे भारतीय संस्कृतीची धारणा आहे आणि त्यातून समर्पण वृत्ती निर्माण होणं हे जे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. तर ही संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी आणि ती मुलांमध्ये रुजावी या दृष्टीने कालमापन, आयुर्वेद, आरोग्य, सण उत्सव, महापुरुष, ग्रंथ असे स्थळ वेगवेगळे तीर्थस्थानं असे वेगवेगळे आयाम आम्ही केलेले आहेत आणि त्या आयामांचा मुलं एका महिन्याला एक आयाम अशा प्रकारे त्याचा अभ्यास होईल याचं नियोजन आहे. आता आम्ही अभ्यासक्रम ठरवताना मुलांना सुद्धा विचारतो की तुम्हाला काय शिकायला आवडेल. मुलं सुद्धा आपापसात चर्चा करतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला येणाऱ्या वर्षात हे शिकायला आवडेल आणि त्या प्रकारे आम्ही ही उद्दिष्ट ठरवतो. तर अशा प्रकारे अभ्यासक्रमाचं नियोजन लर्निंग होममध्ये होतं. अभ्यासक्रम प्रत्यक्षात आणताना मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा विकास कसा होईल, त्यांना संस्काराची ओळख कशी करून देता येईल, त्यांच्यातील सृजनशीलता कशी वाढवता येईल आणि या सर्व बाबी करत असताना शिक्षण सहजपणे कसं घडेल याच्यावर लर्निंग होममध्ये जास्त भर दिला जातो. शारीरिक सुदृढतेसाठी नियमित सूर्यनमस्कार, नियमित सर्वांगसुंदर व्यायाम, योगासनं, प्राणायाम, गड किल्ल्यांना भेटी आदी उपक्रम मुलं करतात. तसंच मानसिक दृष्ट्या स्थिरता यावी या दृष्टीने जप, ध्यान, प्रार्थना, वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण, भगवद्गीतेचं पठण या गोष्टी मुलं सातत्याने करतात. आमचं खेळीयाड असा एक कार्यक्रम होतो की जिथे मुलांचे वार्षिक खेळ घेतले जातात. साप्ताहिक मुलांना पालक खेळाच्या मैदानावर खेळायला घेऊन जातात. तर मैदानी खेळाच्या माध्यमातून सुद्धा मुलांच्या शारीरिक क्षमतांचा विकास होईल आणि मानसिक क्षमतांचा विकास होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो. शिक्षण ही सतत चालणारी व सहज प्रक्रिया आहे याचं भान मुलांना प्रत्यक्ष भेटीतून शिक्षण घेताना येतं. म्हणूनच प्रत्यक्ष भेटीतून शिक्षण या संकल्पनेवर लर्निंग होमचा प्रामुख्याने भर आहे. कारण प्रत्यक्ष भेटीतून शिक्षण घेत असताना मुलांनी स्वाध्ययनातून मिळवलेलं ज्ञानाचं दृढीकरण होतं. त्यांनी जे काही आकलन केलेलं आहे त्याचं दृढीकरण होतं. त्यांना सद्य सामाजिक स्थितीचं भान येतं. तसंच त्यांची चौकस बुद्धी, निरीक्षण क्षमता यांचा विकास होतो. मग प्रत्यक्ष भेटीमध्ये आम्ही गेल्या जवळजवळ म्हणजे मार्च 2012 पासून आत्तापर्यंत 200पेक्षा अधिक भेटी या मुलांनी दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एका सत्रामध्ये एका जिल्ह्याला भेट आणि एका सत्रामध्ये एका राज्याला भेट. प्रत्यक्ष भेटीतून भूगोलाचं शिक्षण. तसंच वेगवेगळ्या प्रदर्शनांना भेटी, संग्रहालयांना भेट देणं, वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी देणं,
गड किल्ल्यांना भेटी देणं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी मुलं सातत्याने करत असतात. प्रत्यक्ष भेटीच्या दरम्यान तिथल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल आणि जास्तीत जास्त गोष्टी तिथे कशा शिकता येतील, आपल्याला पाहता येतील, याच्यावर भर देणं. काही नियम बनवलेलं, जसं बाहेरचं खाणं टाळणं, पानं फुलं तोडणं टाळणं, ह्याचं पालन करणं आणि आल्यानंतर आपण काय शिकलो ह्याच्यावर चर्चा करणं. मग ते चित्राच्या माध्यमातून असेल किंवा पत्रलेखनाच्या माध्यमातून असेल, आपण काय शिकलो आणि काय आवडलं याबद्दल मुलं आणि पालक अभिव्यक्त होतात. जिल्हा भेटीसाठी आम्ही आतापर्यंत कोल्हापूर, रायगड, अहमदनगर, बीड, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना भेटी दिलेल्या आहेत. आणि राज्यामध्ये आम्ही गोवा, दीव दमण, गुजरात, तमिळनाडू, पॉंडेचेरी या राज्यांना आम्ही भेट दिलेल्या आहेत. आता ह्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असताना सुद्धा तिथे भेटणारी जी माणसं आहेत त्या माणसांकडून पण मुलांचं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षण होत असतं आणि ते अगदी सहज शिक्षण होतं. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो तेव्हा कोल्हापूरच्या सृजनानंद शाळेच्या लीलाताई पाटील ह्या 92 वर्षाच्या होत्या आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान तर खूप मोठं आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने मुलांशी, ज्या सहजतेने मुलांशी संवाद साधला, ज्या प्रेमाने संवाद साधला, त्यातून मुलांना एक ऊर्जा मिळाली. तसंच कोल्हापूरलाच असताना तिथल्या कणेरी मठाचे सिद्धगिरी महाराज यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचं मिळालेलं मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे सुद्धा मुलांना आणि पालकांना दोघांनाही तेवढंच महत्त्वाचं वाटतं. पॉंडेचेरीला आम्ही गेलो होतो, तिथे किरण बेदी यांची घेतलेली भेट, म्हणजे त्यावेळेला त्या राज्यपाल होत्या. आनंदवनच्या भेटीमध्ये नेगल लिहिणारे विलास मनोहर यांच्याशी चर्चा करता आली. त्यांना कौस्तुभ आमटेंना आम्हाला भेटता आलं. हेमल कासाला भेट दिली तेव्हा प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांनी उभारलेलं प्राणी संग्रहालय पाहताना की अशा प्रकारे घरच्या परिसरात सुद्धा प्राणी राहू शकतात याचा एक वेगळा अनुभव मुलांना घेता आला. अभय बंग आणि राणी बंग यांच्या सर्चमध्ये गेल्यानंतर तिथे आरोग्याशी संबंधित किती वेगळं काम केलं आहे, आदिवासींच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्याशी संबंधित प्रदर्शनी बघत असताना की या समाजाला सुद्धा, आदिवासी समाजाचा सुद्धा इतिहास कसा समृद्ध आहे, त्यांच्यातली कला किती समृद्ध आहे ह्याचं भान मुलांना आलं. तिथल्याच लेखामेंढा येथील गावामध्ये देवजी तोहफा यांना जेव्हा मुलं भेटली तेव्हा एक सर्वसामान्य माणूस किती क्रांतिकारक काम करू शकतो आणि देशाच्या स्तरावर किंबहुना जगाच्या स्तरावर त्याच्या कामाची कशी दखल घेतली जाते ह्याची सुद्धा जाणीव मुलांना झाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जाताना तिथले कलाकारांच्या भेटी घेणं, मग ते गायक असतील जसं किंवा संगीतकार असतील. जाकीर हुसेनांच्या मैफिलीला आम्ही गेलो होतो, तिथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर सिने कलाकार असतील, नाट्य कलाकार असतील, यांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांची जी कृती आहे, नाट्यकृती आहे किंवा सिनेकृती आहे त्याचा आस्वाद घेणं. तसंच वेगवेगळ्या वैज्ञानिकांची जेव्हा सत्र असतात तेव्हा ती सत्र ऐकणं आणि त्यांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना प्रश्न विचारणं. तर या अशा भेटींमधून मुलांचं शिक्षण अत्यंत सहजपणे होत असतं. ह्या भेटी, वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी देत असताना निसर्ग भेटी म्हणजे पावसाळी सहलीला जाणं, गावाकडे जाणं, तसंच गड किल्ल्यांना भेटी देणं. गड किल्ल्यांना भेटी देत असताना सुद्धा तिथला इतिहासाचा अभ्यास करणं, त्याची माहिती मिळवून जाणं, तिथे प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करणं आणि तिथे वेगवेगळे उपक्रम घेणं. उदाहरणार्थ आम्ही शिवनेरीवर गेलो होतो तेव्हा मुलांनी अनुभव आपले कथन करणं की तिथे आल्यावर कसं वाटलं, काय वाटलं. तसंच रायगड, पन्हाळा, विशाळगड, पेठचा किल्ला, माहुली अशा विविध किल्ल्यांना मुलांनी भेटी दिलेल्या आहेत आणि हरिश्चंद्रगडावर मुलं गेलेली आहेत. आता सांगण्याचं विशेष गोष्ट अशी की जसं मुलांच्या या शिक्षण प्रक्रियेमध्ये, लर्निंग होममध्ये त्यांचे पालक सहभागी असतात तसेच त्यांचे आजी आजोबासुद्धा सहभागी असतात. आणि कळसुबाई शिखर सर करताना आमच्यापैकी एका पाल्याच्या आजी, त्यांचं ते पहिलं गिर्यारोहण होतं आणि पहिल्या गिर्यारोहणामध्ये त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी कळसुबाई सर केला. अर्थात आता ही त्या नातवासाठी किती मोठी प्रेरणा असणार आहे. निसर्ग भेटीमधून सुद्धा मुलं निसर्गाच्या सहज जवळ जातात, निसर्गाशी एकरूप होतात
आणि मग त्यांचा स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू होते. निसर्ग भेटीला गेले असताना तिथे आम्ही मौन धारण करणं हे आवर्जून करतो. तसंच गड किल्ल्यांना मुलं अनवणी जातात. आता अलीकडेच आम्ही माऊलीचा गड केला तेव्हा तिथला जो कचरा आहे तो मुलांनी स्वतःहून उचलून आणला. म्हणजे शक्यतो आम्ही मुलांना जाताना आम्ही ठरवलेलं असतं की आपला कचरा कुठे टाकायचा नाही, पण ह्या वेळेला मुलांनी स्वतःहून तिथे असलेला कचरा एकत्र करून उचलून आणला आणि मग गडाच्या खाली आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली. तर हे मुलांनी स्वतःहून ठरवणं ही आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची बाब होती. तर असं निसर्ग भेटीतून, प्रत्यक्ष भेटीतून मुलांचं खूप चांगल्या प्रकारे आणि अत्यंत प्रभावी शिक्षण होतं असं आम्हाला आढळून आलेलं आहे. संस्कृती आणि संस्काराच्या दृष्टीने सुद्धा विविध उपक्रमांमध्ये मुलं सहभागी होत असतात. श्रावणसरी, मराठी भाषा दिन, नववर्ष स्वागत यात्रा, आषाढी एकादशी, गोकुळ अष्टमी ह्या वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमाचं सादरीकरण होतं. तिथे मुलं नाटक सादर करतात, गाणी सादर करतात, त्यांचं नृत्य सादर करतात. आपापल्या अंगाने ते ह्या गोष्टीचा आनंद घेत असतात. गोकुळ अष्टमीच्या वेळेला आम्ही जी दहीहंडी करतो ही दहीहंडी पुस्तकांची हंडी असते. म्हणजे हंडीमध्ये पुस्तकांच्या चिठ्ठ्या ठेवल्या असतात. जो मुलगा वरती सोडून हंडी फोडेल तर हंडी फोडल्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या खाली पडतात. प्रत्येकजण एक चिठ्ठी उचलतं आणि मग ज्याला जी चिठ्ठी मिळेल त्या चिठ्ठीचं पुस्तक त्याला मिळतं. तर अशा प्रकारे पुस्तकाच्या हंडीचा आनंद घेत असताना वाचनाची गोडी मुलांना कशी लागेल हे पाहिलं जातं. श्रावणसरीच्या माध्यमातून श्रावणामध्ये येणारे विविध सण, त्यांची ओळख, मराठी भाषा दिन जो साजरा केला जातो त्या माध्यमातून मराठी भाषेचं महत्त्व आणि त्याच्या वेगवेगळ्या बोलीभाषा, वेगवेगळ्या अंगाने भाषेचं सादरीकरण, मग ह्याच्यामध्ये पालकसुद्धा सहभागी होतात. पालकसुद्धा नाट्य, नृत्य हे सगळं मुलांसमोर सादरीकरण करतात. तसंच प्रकल्पानुसार सुद्धा मुलं वेशभूषा करतात. मग ह्या वेशभूषेमध्ये मुलं कधी वैज्ञानिक होतात, नेते होतात, वेगवेगळे महापुरुषांची वेशभूषा करतात. त्याच्यानंतर जे हेल्पर्स असतात, देवतांची वेशभूषा करतात, संतांची वेशभूषा करतात. पण ही वेशभूषा करत असताना एक सूत्र आमचं असं आहे की आपण बाहेरून काही विकत आणायचं नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच ती वेशभूषा करायची आणि मग त्या वेशभूषेनुसार मग त्याने येऊन समोर सादर करायचं. मग त्याला इतर जण प्रश्न विचारणार. तर केवळ बाह्यरंग बदलणं नाही तर त्याचं महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने गप्पा गोष्टी या माध्यमातून मुलांच्या अंतःकरणावर कसा संस्कार केला जाईल याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. लर्निंग होमच्या विविध उपक्रमांचं आयोजन वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर अशा 2 ठिकाणी केलं जातं. याचं अर्थकारण कसं चालतं बरं, तर आम्ही पालक दर महिन्याला काही ठराविक रक्कम कॉन्ट्रीब्यूट करतो आणि त्यातून आम्ही एक जागा भाड्याने घेतलेली आहे. तिथे मुलं दिवसातून 3 ते 4 तासासाठी रोज नियमितपणे भेटतात. मग नियमित व्यायाम, प्रार्थना, अभ्यासाची 2 सत्र आणि मधली सुट्टी, मग अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम असतो. आता ह्या मुलांच्या कामाचं मूल्यमापन कसं केलं जातं, तर मूल्यमापन परीक्षा पद्धतीने केलं जात नाही की वेळापत्रक लावून परीक्षा घेतल्या जातात अशा पद्धतीने आम्ही मूल्यमापन करत नाही. तर मूल्यमापन हे सातत्यपूर्ण होत असतं. सुरुवातीला आम्ही काही मुद्दे काढले, त्या मुद्द्याला अनुसरून मुलांना घरी आणि लर्निंग होम या दोन्ही ठिकाणी स्टार दिले जायचे. मग कोणी सगळ्यात जास्त स्टार मिळवले त्याच्यानुसार स्टार ऑफ द वीक आणि स्टार ऑफ द मंथ आणि स्टार ऑफ द इयर असं मुलांचं आम्ही निश्चितीकरण करायचो. मुलांनी सुद्धा आम्हाला सांगितलं तुम्ही जसं आम्ही आमचं मूल्यमापन करणार आम्ही पण तुमचं करणार, आणि मुलंसुद्धा पालकांचं मूल्यमापन करायला लागले आणि मग स्टार पालक कोणता हे ठरवण्यात आलं. 1 वर्षापूर्वी आम्ही त्यासाठी निवडणुका घेतल्या, म्हणजे लोकशाही पद्धतीची सुद्धा मुलांना ओळख व्हावी म्हणून पालक आणि मुलं यांनी आम्ही मतदान पत्रिका बनवली आणि त्याच्यावर प्रत्येकाचं नाव आणि चिन्ह आणि मग प्रत्येकाने आपल्या आवडीच्या याच्यावर चिन्हांकित करायचं अशा, आणि ते मतदान पेटीमध्ये टाकायचं आणि नंतर मग त्याची मोजणी झाली आणि मग त्याच्यातून बेस्ट स्टुडंट आणि बेस्ट पॅरंट याची त्या वर्षीसाठी निवड करण्यात आली. यावर्षी त्याहून आणखीन वेगळी गोष्ट घडली की मुलांनी सुद्धा पालकांची परीक्षा घेतली. म्हणजे मुलांनी क्वेश्चन पेपर सेट केला आणि त्याच्यामध्ये पालकांना प्रश्न विचारले किती वेळामध्ये किती मार्काचा पेपर सोडवायचा हे मुलांनीच ठरवलं.
आणि मुलांनीच ते पेपर तपासले आणि त्याच्यानुसार पालकांना गुणदान केलं. तर आणि पालकांनी सुद्धा आनंदाने ह्या प्रक्रियेत सहभाग घेतला. आता ह्या वेळेला आम्ही जे प्रगतीपत्रक पालकांना दिलं त्याच्यामध्ये मुलांचं मूल्यमापन आणि पालकांचं मूल्यमापन दोघांचंही मूल्यमापन होतं. अर्थात इथे उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असा प्रश्नच संभवत नाही, कारण जसं उद्दिष्टामध्ये ठरवलं की प्रत्येक मुलाला आणि पालकाला त्याच्या वेगानुसार आणि क्षमतांनुसार पुढे जाण्याची संधी या उपक्रमामध्ये दिली जाते, या प्रयोगामध्ये दिली जाते. तसंच आणखीन एक मूल्यमापन कशा प्रकारे होतं तर सत्र अखेर त्यांचं प्रदर्शन भरवलं जातं. त्यांनी जे वर्षभरात मुलांनी काम केलं, प्रकल्पनिहाय प्रत्येकाने केलेल्या गोष्टी असतील त्या गोष्टींची मांडणी केली जाते आणि तिथे प्रत्येक मूल सादरीकरण करतं. आणि मग हे प्रदर्शन पाहायला आम्ही आमच्या मित्रपरिवारातील लोकांना, आम्ही इथे राहतो त्या सोसायटीतील लोकांना, नातेवाईकांना बोलवतो आणि जवळच्या शाळांना सुद्धा आम्ही या प्रदर्शनाचं आमंत्रण देतो. मग तिथे मुलं कसं सादरीकरण करतायत, त्या काही परीक्षक सुद्धा नेमले जातात, मग ते परीक्षक मुलांचं परीक्षण करतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांची किती क्षमता विकसित झालेल्या आहेत याचा आढावा घेतला जातो. तर अशा प्रकारे म्हणजे परीक्षेचं ठराविक वेळापत्रक न देता चाकोरीबद्ध मुलाचं मूल्यमापन केलं जात नाही आणि जे काही मूल्यमापन केलं जातं ते सर्वांगीण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यासुद्धा अमुक एका विषयात उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण यामध्ये न जाता त्या विषयासंबंधित मुलांच्या क्षमतांचा कितपत विकास झालाय याला जास्त प्राधान्य दिलं जातं. शिक्षणातून मुलांच्या सृजनशील क्षमतेचा विकास झाला पाहिजे. सृजनशीलता खरं तर आनंदाचा हा न संपणारा स्रोत आहे. विविध कलांच्या माध्यमातून मुलांची सृजनशीलता दिसून येते, त्यांच्या प्रश्न विचारण्यातून सुद्धा त्यांची सृजनशीलता दिसून येते. मग कलाकामाच्या बाबतीमध्ये मुलं मातीकाम करतात, चित्रकला करतात किंवा कागदापासून काम करतात, चिकटकाम करतात, भेटकार्ड बनवतात, राखी बनवतात, पणत्या रंगवणं, त्यानंतर कागदी पिशव्या बनवणं, शिवणकाम करणं, किल्ले बांधणं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतात आणि प्रदर्शनामध्ये त्यांनी बनवलेल्या या वस्तूंची विक्रीसुद्धा करतात. म्हणजे कागदी पिशव्या असतील, त्यांनी बनवलेल्या वाती असतील किंवा कापसाची वस्त्र असतील, बनवलेलं उटणं असेल किंवा होळीच्या निमित्ताने बनवलेले नैसर्गिक रंग असतील. तर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा आनंद मुलं घेत असतात आणि त्यांच्या ह्या कलेमधून होणारा विकास पाहून पालकसुद्धा त्याच्यामध्ये तेवढ्याच आत्मीयतेने सहभागी होत असतात. तर ही जी सृजनशीलता आहे, या सृजनशीलतेतून मिळणारा आनंद मुलं म्हणजे जी भेटकार्ड बनवतात ती एकमेकांना कोणाच्या वाढदिवसासाठी भेट देणं, नातेवाईक, मित्र, सोसायटीतील आणखीन कोण, तर ती ह्या सृजनशीलतेतून ते त्यांचा आनंद वाटत असतात. याबरोबर प्रत्येक मुलं त्यांच्या आवडीनुसार कोणी गाणं शिकायला जातं, कोणी नृत्य शिकायला जातं, कोणी वादन शिकायला जातं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवतात. तर अशा प्रकारे आपापल्या आवडीनुसार कलाकाम मुलं शिकतायत आणि त्यांच्या सृजनशीलतेला बहर येताना आम्हाला सगळ्यांना दिसतो आहे. लर्निंग होम या शिक्षण क्षेत्रातील एका अभिनव प्रयोगाची दखल वेगवेगळ्या माध्यमांनी घेतलेली आहे. लोकसत्ता, चित्रलेखा, DNA, विवेक या साप्ताहिक किंवा मासिक अथवा वर्तमानपत्र याच्यावर आधारित लेख वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये, शैक्षणिक परिषदांमध्ये या प्रयोगावर आधारित संशोधनपर रिसर्च पेपर संशोधनपर लेख आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. उदाहरणार्थ फिनलँडमध्ये 2016 झालेली क्रिएटिव्ह एज्युकेशन यावर झालेली जी आंतरराष्ट्रीय परिषद होती, त्या परिषदेमध्ये लर्निंग होम अँड इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट असा एक रिसर्च पेपर आम्ही प्रसिद्ध केला आणि तिथे संपूर्ण जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून शैक्षणिक क्षेत्रात वेगळ्या प्रकारे काम करत असलेल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं. त्या सगळ्यांना तो पेपर खूप आवडला. हा जो प्रयोग चालला आहे त्याची त्यांनी स्तुती केली. तसंच आम्ही राज्यस्तरावर 2020 मनशक्तीने माणूस घडवणारं शिक्षण अशी एक परिषद भरवली होती
आणि त्या परिषदेमध्ये आम्ही प्रत्यक्ष भेटीतून शिक्षण याच्यावर आधारित एक संशोधनपर लेख प्रसिद्ध केलं होतं की भेटीतून मुलांचं शिक्षण किती प्रभावी होतं असे याचे निष्कर्ष आणि त्याचे काय फायदे होतात हे आम्ही त्या संशोधनपर लेखामध्ये लिहिलेलं आहे. तसंच मराठी विज्ञान परिषदेने मूल्यमापन या विषयावर एक राज्यस्तरीय परिषद घेतली होती आणि त्यामध्ये खजिन्याचा शोध म्हणजे खेळातून मुलांचं मूल्यमापन कसं केलं जाईल यावर आधारित आम्ही एक संशोधनपर लेख प्रसिद्ध केला होता. चौथीला असताना या मुलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे रसायनशास्त्राची ओळख करून दिली, मूलद्रव्यांची, पिरियॉडिक टेबलची, आणि मग त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आम्ही शोध खजिन्याचा म्हणजे ट्रेजर हंट हा जो खेळ आपण खेळतो तर तशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून मुलांचं मूल्यमापन केलं होतं. तर असं वेगवेगळ्या परिषदांमध्ये पनवेलला सुद्धा एक नॅशनल लेवलची कॉन्फरन्स झाली होती, तिथे सुद्धा ह्या प्रयोगाबद्दल आम्ही सादरीकरण केलं होतं. तर विविध प्रकारच्या परिषदांमध्ये संशोधनपर दृष्ट्या या प्रयोगावर आधारित लेख आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. या लर्निंग होम प्रयोगाचा अभ्यास करून या संकल्पनेवर IIT पवई इथे तसंच मुलुंडमध्ये सुद्धा काही पालक अशाच प्रकारे काम करत आहेत. IIT पवईमध्ये जो गट काम करतोय, भांडूपमध्ये 2 गट आहेत, तसंच IIT पवईमध्ये जो गट आहे ती मुलं आता 3रीच्या वयोगटाची आहेत आणि मुलुंडमध्ये ज्या वयोगटाची मुलं आहेत ती 1लीच्या वयोगटाची मुलं आहेत. तर अशा प्रकारे या कामाचा विस्तार म्हणजे इथून प्रेरणा घेऊन याचा अभ्यास करून अशा प्रकारे पालक कार्य करण्यासाठी सुद्धा तत्पर असल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळे या संकल्पनेवर आधारित इतर कुणी अशा प्रकारचं काम करू इच्छित असेल तर आम्ही आमचा अनुभव त्यांच्यासोबत वाटण्यासाठी सदैव तत्पर आहोत. लर्निंग होम या प्रयोगाचं आत्तापर्यंतचं निष्पन्न काय याचा विचार करताना जाणवतं की मुलांना शिक्षणाचा आनंद अत्यंत उत्तमरित्या घेता आला. त्यांचं बालपण आणि त्यांचं निरागसपण ह्याच्यावर अतिक्रमण झालं नाही, ते त्यांना जोपासता आलं आणि आम्हाला सुद्धा त्यांचं हे बालपण जोपासता आलं. तसंच पाल्याबरोबर पालकसुद्धा लाईफ लॉंग लर्निंग मोडवर आहेत. पालकसुद्धा सतत स्वतःला अपग्रेड करतायत आणि नवीन नवीन गोष्टी शिकतायत. परीक्षा हे सुद्धा मुलांना ओझं वाटत नाही, कारण परीक्षा पद्धती ज्या सहजतेने घेतली इथे मुलांचं मूल्यमापन केलं जातं त्याच्यामुळे त्यांना त्याचं ओझं वाटत नाही आणि शिक्षण ही एक त्यांच्यासाठी आनंददायी प्रक्रिया झालेली आहे, ते त्यांच्यासाठी ओझं नाही आहे. तसंच लर्निंग होम या प्रकल्पामध्ये पालक आणि मुलं यांचा एकमेकांशी जी मैत्री झालेली आहे त्या मैत्रीतून एक कुटुंबाचं म्हणजे संयुक्त कुटुंबाची अनुभूती मुलांना मिळते. म्हणजे जणू काही आम्ही 10 मुलं आणि पालक यांचं एक कुटुंबच झालेलं आहे आणि ह्या संयुक्त कुटुंबीय जे सगळे फायदे असतात ते मुलांना मिळतात. उदाहरणार्थ म्हणजे मुलांना मधल्या सुट्टीमध्ये दिला जाणारा डबा हा कोणीतरी एका पालकाने सगळ्या मुलांचा डबा बनवून आणायचा आणि मग मुलांनी त्याचा आनंद घ्यायचा आणि त्याचं सुद्धा मूल्यमापन मुलं करतात. म्हणजे मुलं पालकांचं मूल्यमापन अगदी सहजतेने करतात. त्याच्यामुळे ॲज फार ॲज लर्निंग इज कन्सर्न वी ऑल आर इक्वल पार्टनर्स. पालक आणि मुलं हे सारखेच आहेत हा भाव मुलांमध्ये आलेला आहे. मुलांमध्ये वाचन क्षमता आणि वाचनाची आवड निर्माण झालेली आहे. म्हणजे वर्तमानपत्र वाचणं, गोष्टीची पुस्तकं वाचणं याची आवड मुलांमध्ये दिसून येते. तसंच या मुलांचं आणखीन एक वैशिष्ट्य आम्हाला सगळ्यांना असं जाणवतं की ही मुलं अक्रॉस द एज इंटरॅक्ट करू शकतात. साधारणतः मुलांचं असं आढळतं की ते समवयस्क मुलांबरोबर जास्त कम्फर्ट लेवलला असतात, पण या मुलांचं आम्ही पाहतो की कोणत्याही वयाच्या व्यक्तीबरोबर ते तितक्या सहजतेने मिसळू शकतात, इंटरॅक्ट होऊ शकतात. तर अशा प्रकारे म्हणजे ह्या शैक्षणिक वाटचालीतून आम्हाला म्हणजे पालकांचं सतत शिकण्याची जी प्रक्रिया ही सुरू आहे आणि मुलांचं बालपण आणि निरागस हे आम्हाला जोपासता आलेलं आहे. इथे आम्हाला खेळ पण शिकवले जातात. सगळे पालक आम्ही एका कुटुंबासारखेच आहोत.
माझी शाळा शाळा म्हणजे शाळाच नाही आहे ती माझं दुसरं घर असं म्हणू शकतो.